आज रोजी आरोपी मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आले होते। एक जो पूर्वीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये एक महिला आरोपी हजर करण्यात आली होती, त्याच्यासाठीचे वकील दुसरे होते। आज जो इतर आरोपी जे हजर करण्यात आले त्यांच्या वतीने मी, बाबा सय्यद साहेब, हनीफ शेख आम्ही लोकांनी काम बघितलं। आज त्यांनी पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मागितली होती, परंतु न्यायालयाने त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की मागच्या दिलेल्या पोलीस कस्टडीपासून आत्तापर्यंत प्रगती काय आहे। त्याच्याकडे मला असं वाटतं की तपास यंत्रणेकडे काही खूप चांगलं उत्तर नव्हतं। आमचाही मुद्दा तोच आहे की तपास यंत्रणेकडे मागच्या दिलेल्या PC-पासून आजपर्यंत तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाही आहे आणि प्रगती दिसण्याजोगा तपास आता काही राहिलेला नाही, कारण मुळातच सगळे आरोप हे 1-2 वर्ष जुने आहेत आणि ते तोंडी आरोप आहेत। त्यामुळे त्याच्यात आरोपींना ताब्यात घेऊन कस्टडीत घेणं हे गरजेचं नाही। त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही। त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणे म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल। अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतो आहे।